नमस्कार मित्रांनो, शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, रामनवमीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आज रामनवमी असल्यामुळे मार्केट हे बंद होतं. उद्या मार्केटमध्ये कोणत्या शेअरमध्ये आपल्याला गुंतवणूक करता येईल, कोणते शेअर आपल्या सपोर्टवर आहेत आणि स्पेशली आय टी क्षेत्रातल्या एका शेअरबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. मित्रांनो, आज आपण ज्या आय टी कंपनीबद्दल चर्चा करणार आहोत तिचं नाव आहे LTI माइंडट्री. मित्रांनो, तुम्ही मार्केटमध्ये जुने असाल तर तुम्हाला माहिती असेल की आधी LTI आणि माइंडट्री अशा दोन वेगवेगळ्या आय टी कंपन्या होत्या. LTIची ग्रोथ ही खूप चांगली होती आणि माइंडट्रीची ग्रोथही त्यापेक्षाही चांगली होती आणि त्या दोन्ही कंपन्या ह्या खूप चांगल्या प्रकारे ग्रोथ करत होत्या. आणि मागच्या वर्षी ह्या दोन्ही कंपन्यांचा मर्जर झालेला आहे आणि ह्या दोन कंपन्या आता एकत्र झालेल्या आहेत. तर दोन चांगल्या गोष्टी एकत्र झाल्यानंतर त्यातून अजून काहीतरी चांगलं होतं, तसं या कंपनीबद्दल नक्कीच होईल. कारण की ह्या दोन्ही कंपन्या चांगल्या होत्या, चांगल्या प्रकारे प्रोग्रेस करत होत्या आणि दोन्ही एकत्र आल्यानंतरही ह्या पुढे जाऊन चांगल्या प्रकारेच परफॉर्म करतील. तसंही आय टी क्षेत्राचं हे भविष्य उज्ज्वल आहे आणि ही कंपनी पुढे जाऊन नक्कीच चांगला परतावा तुम्हाला देईल. तसेच एक स्टेबिलिटी पण तुमच्या पोर्टफोलिओला प्रदान करेल आणि आय टी क्षेत्रामध्ये आपली गुंतवणूक ही असलीच पाहिजे. तर मोठ्या आय टी कंपन्यांमध्ये गुंतवणूक न करता हा LTI माइंडट्री ही एक चांगली कंपनी आहे ज्यामध्ये तुम्हाला जास्त परतावा मिळेल. तसंच मोठ्या आय टी कंपन्यांची सिक्युरिटी या कंपनीमध्येही तुम्हाला मिळेल. या कंपनीमध्ये गुरुवारी 4% जास्त घसरण झाली होती. तर झालेली घसरण ही गुंतवणुकीचा आपल्याला मोका आहे की हा एक धोका आहे आणि आपण यापासून वाचलं पाहिजे हे आपण बघूया. कारण की एखादी घसरण झाली असेल तर त्यामागचं कारण काय आहे आणि कंपनी त्याच्यामुळे खराब झाली आहे का, भविष्य कसं आहे कंपनीचं, या सगळ्या गोष्टींवर खरेदी करायची की नाही हे ठरतं. आणि खरेदी करायचं असं ठरल्यानंतर कंपनी सपोर्टवर उपलब्ध आहे का हे आपल्याला बघावं लागेल. त्यामुळे आपण टेक्निकल ॲनालिसिस सुद्धा करणार आहोत. मित्रांनो, इथे बघू शकता, हे आर्टिकलमध्ये तुम्हाला दिसेल की आय टी मेजर जी आहे आपली LTI माइंडट्री त्याच्यामध्ये 4%ची घसरण झाली होती. घसरणीचं कारण होतं की जे प्रमुख पदावर कार्यरत दोन व्यक्ती आहेत त्यांनी राजीनामा दिला होता. आपण इथे त्यांची नावे बघू शकता. हे दोघं एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट होते ग्लोबल सेल डिपार्टमेंटचे आणि यांनी आता कंपनीमधून रिझाईन केलं आहे. तर यामागचं कारण आपण बघूयात. इथे बघू शकता, इथे तुम्हाला माहिती दिलेली आहे की कंपनीने 4.5%ची घसरण नोंदवली आहे आणि कंपनी आता 4,660 रुपयावर ट्रेड करत आहे. आणि याच्या मागचं कारण आहे की आणि दोन जे सिनियर मॅनेजमेंट पोस्टवर जे लोक होते त्यांनी हे रिझाईन केलेलं आहे कंपनीमधून. कंपनी ही 9% मागच्या महिन्यामध्ये पडलेली आहे आणि लास्ट 1 इयरमध्ये जर बघितलं तर 25% ही पडलेली आहे. त्यानंतर आपण इथे पुढे खाली बघू शकता की जे दोन नावं त्यांनी मेन्शन केली आहेत जे आपण ऑलरेडी बघितली आहेत. हे दोन जे एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट होते ग्लोबल सेल डिपार्टमेंटचे, या दोघांनीही रेजिग्नेशन दिलेलं आहे. तर मित्रांनो, जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की LTI आणि माइंडट्री ह्या दोन कंपन्या होत्या, ह्या दोघांचं मर्जर झालं आहे. त्यामुळे LTI मध्ये ज्या पोस्ट होत्या, ज्या पोस्टवर वेगवेगळे व्यक्ती कार्यरत होते, तसंच माइंडट्रीमध्ये पण त्या तशा पोस्ट असतील, वेगवेगळे प्रेसिडेंट असतील, व्हाईस प्रेसिडेंट असतील, मॅनेजर असतील. आणि ह्या दोन कंपन्या एकत्र झाल्यानंतर आता झालं काय की 2 मॅनेजर झाले, 2 व्हाईस प्रेसिडेंट झाले, 2-2 व्यक्ती प्रत्येक पोस्टवर झाल्यात. पण एखादी कंपनी तुम्हाला चालवायची असेल तर अशा एका पोस्टवर 2 व्यक्ती नाही चालणार. तुम्हाला एका पोस्टवर एकच व्यक्ती ठेवावं लागेल जे तुम्हाला चांगली वाटते. त्यामुळे असं होत आहे की आता ह्या दोन कंपन्यांचं मर्जर झाल्यानंतर मॅनेजमेंट डिसाईड करत आहे की कोणता व्यक्ती चांगला आहे जो आपल्या कंपनीला पुढे घेऊन जाईल आणि त्याला कंपनीमध्ये ठेवून इतरांनाही एकतर दुसऱ्या काही अपॉर्च्युनिटीज देत असेल किंवा त्यांना कंपनी सोडून जायला सांगत असेल. त्यामुळे ही कदाचित हे रेजिग्नेशन येत असतील. आणि मार्केट काय एक्सपेक्ट करतं की कंपनी ही कधी पण त्यामध्ये कार्यरत असलेल्या व्यक्तींमुळे चालते. तर अशा चांगल्या पोस्टवर कार्यरत असणाऱ्या व्यक्ती जर कंपनी सोडून चालत असतील तर कंपनीचं भविष्य हे कसं असेल, कंपनी खरंच ग्रोथ करेल का पुढे जाऊन, हा कुठेतरी डाऊट मनात क्रिएट होतो आणि त्यामुळे सेलिंग चालू झालेली आहे. डिसेंबरपासून जर तुम्ही बघितलं असेल तर या कंपनीत वेगवेगळे मॅनेजमेंट पोस्टवर जे आहेत व्यक्ती त्यांनी रेजिग्नेशन दिलं आहे, अशा बातम्या आहेत, तुम्ही त्या आपण रेफर करू शकता. तर याचं कारण एकच आहे मित्रांनो, दोन कंपन्या एकत्र झाल्यामुळे ज्या डबल पोस्ट निर्माण झालेल्या आहेत त्यातल्या एका व्यक्तीला राजीनामा हा देण्याचा आहे
आणि कंपनी आपल्या चांगल्यासाठी जी चांगली व्यक्ती आहे तीच कंपनीमध्ये ठेवत आहे. त्यामुळे कंपनीला कुठेही प्रगतीला अडथळा बसणार नाही. उलट ही कंपनीसाठी चांगली गोष्ट आहे. आणि कंपनी ही पुढे जाऊन कसं काम करेल, तर आपण त्याबद्दलही थोडं बघूया. आपण इथे बघू शकता की कंपनीने रिसेंटली सॉफ्टवेअर सोल्युशन दिलं होतं. कशासाठी? क्विक लॉन्च डिजिटल कॉमर्स, म्हणजे जसं की डीमार्ट रेडी वगैरे आहे, ज्यामध्ये तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करू शकता. तर तो शॉपिंग एक्सपिरियन्स जो आहे तो वाढवण्यासाठी, आणि त्यामुळे त्यांची बिझनेस ग्रोथ होईल पुढे जाऊन. आणि त्यानंतर इथे बघू शकता की त्यांनी 20 UI एनहान्समेंट आणि फीचर्स केलेले आहेत, ज्यामुळे जे किकस्टार्ट B2C कॉमर्स एक्सपिरियन्स आहे त्यांच्यामध्ये चांगली एक ग्रोथ होईल. आणि याचा पुढे जाऊन त्या कंपन्यांना फायदा होईल, आणि त्या कंपन्यांना फायदा झाल्यानंतर त्यांचे जे कॉन्ट्रॅक्ट्स कंपनीला आपलं LTI माइंट्रीला मिळणार आहेत, त्यामुळे LTI माइंट्रीचाही फायदा होईल. आपण इथे बघू शकता हे जे सोल्युशन कंपनी देत आहे याच्यामुळे स्पीडअप होईल मार्केट. जे टाईमलाईन आहे, म्हणजे तुम्ही शॉपिंग करून तुमच्या घरी सामान येण्यापर्यंत हे जे टाईमलाईन आहे हे कमी होईल. आणि जसं डीमार्ट ही सर्व्हिस प्रोव्हाइड करत आहे, तर डीमार्टलाही त्याचा फायदा होईल, आणि डीमार्टने LTI माइंट्रीला जर कॉन्ट्रॅक्ट दिला असेल तर याचा LTI माइंट्रीला फायदा होईल. याच्यामध्ये आपण बघू शकता की काय फीचर्स असतील, जसं की डिझाईन कॅपेबिलिटी असेल पेजची, स्टोअर लोकेटर असेल, गुगल मॅप्सच्या मदतीने ऑर्डर हिस्ट्री असेल, या सगळ्या गोष्टी कंपनी पुढे जाऊन प्रोव्हाइड करणार आहेत. तर ही एक प्रकारचं मी तुम्हाला फक्त सांगितलं की कंपनी पुढे जाऊन ही प्रगती करतच राहणार आहे, त्यामध्ये तर काही डाऊट नाही आहे. त्यामुळे कंपनी ही पुढे जाऊन वाढणार आहे. सो जे एक्झिक्युटिव्ह सोडून गेले त्यामुळे कंपनी बंद होईल का, तर उत्तर नक्की नाही आहे. कंपनीची प्रगती होतच राहील. आणि कंपनी चांगली असेल तर अशा डाऊन फेजमध्ये आपण कंपनीची साथ नक्कीच दिली पाहिजे, तरच कंपनी पुढे जाऊन आपला फायदा करून देईल. जर आपण रिझल्ट कॅलेंडर बघितलं तर आपण इथे बघू शकता जे येणाऱ्या क्वार्टरमध्ये रिझल्ट कधी कधी आहेत. तर 24 तारखेला आपण इथे LTI माइंट्रीचं नाव बघू शकता. 24 तारखेला तुम्हाला इथे LTI माइंट्रीचं नाव दिसत आहे. 24 एप्रिलला LTI माइंट्री आपले रिझल्ट घोषित करणार आहेत. तर येणारे रिझल्ट हे कसे असतील यावरही स्टॉकची प्राइसची मुवमेंट ही अवलंबून असेल. तर मार्केटच्या रिझल्टकडून काय अपेक्षा आहेत त्या आपण आता बघूयात. आपण इथे बघू शकता मित्रांनो की ॲक्सिस सिक्युरिटीजने त्यांच्या अपेक्षा नोंदवल्या आहेत. इथे ज्या 4th क्वार्टरचे रिझल्ट येणार आहेत फायनान्शियल इयर 24चे LTI माइंट्री कंपनीबाबत. तर यांना वाटतं आहे की जी रिव्हेन्यू ग्रोथ आहे ती 1.5% वाढणार आहे क्वार्टर ऑन क्वार्टर. म्हणजे मागच्या क्वार्टरमध्ये कंपनीने जे रेव्हेन्यू नोंदवले होते त्यापेक्षा जास्त व 1.5% जास्त रेव्हेन्यू यावेळेस कंपनी कमवेल करेल असं ॲक्सिस सिक्युरिटीचे जे ॲनालिस्ट आहेत, रिसर्चर आहेत, त्यांना वाटतं. त्यानंतर आपण इथे बघू शकता की जसं TCS मध्ये ऑपरेटिंग मार्जिन वाढले होते, जवळजवळ 100 BPSने त्यांचे मार्जिन वाढले होते, तर LTI माइंडमध्ये हीच अपेक्षा 30 BPSने मार्जिन वाढतील अशी आहे. जसं TCS मध्ये अपेक्षेपेक्षा जास्त मार्जिन वाढले, तसं जर काही LTI माइंट्रीमध्ये ह्या रेजिग्नेशनमुळे झालं, मॅनपॉवर कमी झाल्यामुळे त्यांचं कॉस्ट कमी झाली, असं काही झालं आणि अपेक्षेपेक्षा जास्त मार्जिन वाढले, तर नक्कीच स्टॉक हा वर जाईल. आणि तेव्हा आपल्याला मग जी आपण गुंतवणूक आता केली आहे त्याचा फायदा पुढे जाऊन मिळेल. टेक्निकल अनालिसिस मित्रांनो बघितलं आपण तर आपण इथे बघू शकता की ही सपोर्टची एक लाईन आहे, ज्यामध्ये इथे एकदा सपोर्ट घेतला कंपनीने, इथे एकदा घेतला, इथे एकदा घेतला. त्यानंतर कंपनीने चांगला परफॉर्म केला, सपोर्टपर्यंत आला नाही, इथे इन्व्हेस्टमेंटचे चान्स भेटले नाही. आणि ह्या फेजमध्ये कंपनी ही लोकांना फार आवडायला लागली, कारण की कंपनी कंटिन्यू वर चालत होती. पण जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की डिसेंबरमध्ये आपण इथे खाली बघू शकता 2024ची सुरुवात इथे दाखवलेली आहे. आणि ही जी लाईन आहे ही 2024ची लाईन आहे, म्हणजे हे जानेवारी 2024 असेल. तर डिसेंबरपासून जे रेजिग्नेशन चालू झालेले आहे त्यामुळे एक घसरणीचा दौर कंपनीमध्ये निर्माण झालेला आहे. वेगवेगळ्या पोस्टवरचे लोक रेजिग्नेशन देतात, ही न्यूज बाहेर येत आहे, आपण ती बघूही शकता. आणि त्यामुळे कदाचित पुढे जाऊन कंपनीचं काय होईल हा डाऊट मनात आल्यामुळे गुंतवणूकदार कदाचित याच्यामधून सेलिंग करत असतील आणि स्टॉक आपल्याला सपोर्टवर उपलब्ध आहे. पण जसं आपण बघितलं की रेजिग्नेशनमुळे कंपनीचा हा फायदा होईलच, कारण की मॅनपॉवर कॉस्ट कमी होईल, प्लस जे चांगले लोक पोस्टवर आहेत दोन्ही कंपन्यांमधले त्यातल्या चांगल्या लोकांना त्यांनी ठेवलेलं आहे, त्यामुळे प्रगती तर कंपनीची होणारच आहे. त्यामुळे स्टॉक सपोर्टवर उपलब्ध आहे, तुम्ही यामध्ये नक्की गुंतवणूक केलेली पाहिजे. जर आपण इथे बघितलं की स्टॉकमध्ये डिस्काउंट किती आहे, तर हा जवळचा जो हाय होता डिसेंबरमध्ये जवळजवळ असेल तो हाय, तिथून जर कंपनी सध्याच्या प्राईजवर बघितली तर 27% डिस्काउंट आपल्याला भेटत आहे. आणि 20% जास्त कंपनीमध्ये जर घसरण झाली तर आपण त्याच्यात बाय अँड डिप करत असतो. एखादी कंपनी 20% घसरण झाली, आपण त्यात गुंतवणूक केली, त्यानंतर जर काही कारणास्तव कंपनीची घसरण वाढून ही 30% पर्यंत गेली, तर आपण त्यामध्ये अजून जास्त गुंतवणूक केली पाहिजे.
एका कंपनीत 20% गुंतवणूक केल्यानंतर 20% घसरणीनंतर गुंतवणूक केल्यानंतर ती अजून 10% पडल्यानंतर आपण दुसरी एखादी कंपनी शोधतो ज्यामध्ये 20% घसरण असेल आणि त्यामध्ये गुंतवतो. अशाने आपली क्वांटिटी ही कोणत्या एका कंपनीत न वाढता आपले नंबर ऑफ शेअर्स वाढतात. अशाने तुम्हाला फायदा होणार नाही. एखाद्या कंपनीबद्दल तुम्ही विचारपूर्वक अभ्यास करा, थोडा त्यावर वेळ द्या. चांगला अभ्यास केल्यानंतर तुम्हाला कन्व्हिक्शन आल्यानंतर त्या कंपनीत गुंतवणुकीला सुरुवात करा आणि ती कंपनी जितकं खाली जाईल तेवढं तुम्ही गुंतवत चला, तरच तुम्हाला फायदा होईल, नाहीतर तुम्हाला फायदा होणार नाही. त्यामुळे अशा कंपनीवर तुम्ही तुमचा अभ्यास हा नक्कीच केला पाहिजे. जर ऑल टाईम हायवरून आपण बघितलं की किती डिस्काउंट आहे, तर आपण इथे बघू शकता. ऑल टाईम हायपासून सध्याची जर स्टॉक प्राईजवर आपण डिस्काउंट बघितला तर हा 38% डिस्काउंट तुम्हाला भेटत आहे. तर कंपनी ही चांगली आहे मित्रांनो, पुढे जाऊन नक्कीच तुम्हाला फायदा करून देईल आणि खूप दिवसानंतर ही कंपनी सपोर्टवर आलेली आहे. तुम्ही बघू शकता इथे आपण जुलै म्हणजे मागच्या जवळजवळ मे एप्रिल नंतर 1 वर्षानंतर कंपनीने परत हा आपल्याला संधी दिलेली आहे गुंतवणुकीची. तर इतका दिवस वेट केल्यानंतर आता एक मोठी संधी म्हणजे एक मेगा सेल कंपनीत भेटत आहे असं आपण समजूया आणि या 40% फायदा आपण उचलण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, जे आपलं डिस्कशन झालं ते फक्त अभ्यासासाठी आहे आणि यामध्ये तुम्ही आपला अभ्यास करून तुमचे जे ॲडवायझर आहेत त्यांना विचारूनच गुंतवणूक केली पाहिजे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.